परवा भेटली आपल्या दादासोबत जिल्हा परिषद मंत्री माहिती घ्या समाज कल्याण भाऊ हे या गावचे एक सामाजिक कार्यकर्ते होते। समाजातल्या गोरगरीब घटकांसाठी ते चांगल्या पद्धतीने मदत करायचे आणि या गावालाच नाही तर तालुक्याला आणि जिल्ह्याला एक वेदना देणारी घटना 11 जुलैला संध्याकाळी रात्री 10:30च्या आसपास घडली। आज 7वा-8वा दिवस असून सुद्धा त्यांचे नातेवाईक आणि गावकरी मंडळी हे त्यांच्या खुनाच्या पोलीस तपासामध्ये समाधानी नाही। याचं कारण आहे की यामध्ये काही लोकांचा तो तपास करण्यामध्ये अडथळा येतोय असं आता चर्चा केल्यानंतर समजलं। तर या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या नातेवाईकांच्या वतीनं आमची सर्वांची एवढीच प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्या रात्रीचे इथले जे काही पोलीस कर्मचारी होते, कॉन्स्टेबल असतील, PI असतील, DYSP असतील, यांना या तालुक्यातल्या कुठल्या नेत्यांनी फोन केले आणि त्याच्यामागं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। या सर्वांचे CDR एकतर लवकरात लवकर या ग्रामस्थांसमोर ठेवावेत। त्याचबरोबर ज्या लहान अल्पवयीन मुलांकडून ती दुर्दैवी घटना घडली त्याच्यामागे कुणाचा तर मास्टर माइंड असू शकतो असं या ग्रामस्थांचं आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे। तर याच्यातून शोध घेण्यासाठी सोपा मार्ग आहे की त्या मुलांच्या मोबाईलचं लोकेशन, ती घटना घडण्या अगोदर तास 2 तास कुणासोबत होतं आणि कुठं होतं, एवढं जरी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमोर ठेवलं आणि त्याचा तपास लवकरात लवकर केला तर या खुनाचा खून कुणी केला, त्याच्यामागं कुठल्या लोक आहेत आणि कोण या खुनाचा तपास होण्यापासून वाचवत आहेत हे 100% आपल्या सर्वांना कळेल। निश्चितपणे आज आषाढी वारी पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करेन की बाबा या गरीब कुटुंबातला तो सामाजिक कार्यकर्ता होता, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, इथल्या ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे। याच्यासाठी आम्ही सर्वजण त्या कुटुंबाशी सोबत आहोत आणि लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा पर्दाफाश करावा। नसेल तर पुढचं कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर ह्याला पूर्णतः पोलीस डिपार्टमेंट जबाबदार राहील। आणि आत्ताच खासदार साहेबांनी आम्ही सर्वांनी त्या कुटुंबांना सांगितलेलं आहे की त्यांच्या जी काही लहान मुलं-मुली आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही दोघंजण उचलत आहोत। निश्चितपणे आम्ही त्या कुटुंबासोबत राहू, पण भविष्य काळामध्ये इथून पुढं या तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना होऊ नये याच्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्याची पायबंदी करावी एवढीच आम्हा सर्वांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं विनंती आहे। मौदला आज भेट दिली मी। या ठिकाणी कांबळ्यांचा दुर्दैवी मर्डर झालेला आहे आणि मौच्या नागरिकांचं सगळं ऐकल्यानंतर असं समजून येते की या ठिकाणी ठराविक लोकांनी कायमस्वरूपी दहशत बसवण्याचं काम गावात केलेलं आहे। मी आता सांगोला DYSPशी बोलून त्यांना सांगितलेलं आहे की या ठिकाणची जी दहशत आहे ती मोडीत काढण्याचं काम प्रशासनाने करावं आणि जनतेलाही आवाहन केलेलं आहे की गावची शांतता ठेवावी आणि या दहशतीचा बिमोड करण्यासाठी मी नक्कीच पाठपुरावा करणार आहे आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी।